त्याच पुऱ्या खाऊन तुम्हाला पण कंटाळा आला असेल आणि तोच नाश्ता वगैरे असेल, उपमा पोहे खाऊन, तर हा असा पोटभरीचा नाश्ता, मस्त अशी मेथी पुरी आणि टमाट्याची चटणी. बघा किती मस्त अशा ह्या पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहे आणि चटणी पण बघा किती मस्त आहे आपली. चला तर मग ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते. आधी मी मस्त अशी मेथी घेतली, तिला स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आणि त्याला मस्त अशी बारीक बारीक मी चिरून घ्यायची, जास्त जाळ नाही ठेवायची. पुरीसाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी 2 वाटी रवा घेतला, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी मेथी, मीठ आणि ओवा. मस्त असं त्याला थोडंसं हलक्या हाताने असं पाणी टाकून मळून घ्यायचं. जास्त पाणी नाही टाकायचं, कारण का हा रवा घेतला आहे आपण, रव्याला थोडासा वेळ लागतो फुलायला. आणि मस्त असं मळून घ्यायचं, घट्टसर असा गोळा करून घेतला. थोडंसं तेल टाकून पण असं मळायचं आणि मस्त त्याला असं मळून मी एक साईडला ठेवूया. तोपर्यंत आपली इकडे मी टोमॅटोची चटणी करून घेऊया. त्यासाठी मी तव्यावरती मिरच्या टाकल्या आणि तेल टाकून 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकून त्याला मस्त असं खरपूस भाजून घेतलं आणि परत त्याच तव्यावरती मी 2 टोमॅटो कट करून टाकले. त्याला पण असं तेल टाकून थोडंसं मऊ होईपर्यंत भाजायला ठेवलं. तोपर्यंत इकडे ठेचा करून घेत आहे. त्याच्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकला, थोडंसं मीठ टाकलं आणि बारीक अशी त्याची चटणी करून घेतली. हे बघा, अशी या प्रकारे मस्त अशी ही चटणी केली आणि आपले ते टोमॅटो होते ते पण असे मस्त असे मऊ झाले. त्याला पण एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि ते चटणीमध्ये त्याला पण असे मिक्स केलं आणि त्याला पण असं बारीक करून घेतलं. तव्यावरती थोडंसं तेल टाकलं, त्याला परतून घ्यायचं थोडंसं आणि कमी गॅसवर करतो. हे बघा, आपली चटणी पण इकडे टोमॅटोची मस्त अशी तयार झाली आहे. चला आता आपलं पीठ पण असं मस्त असं मुरलं आहे. त्याला परत एकदा मी थोडंसं असं हे करून घेते, मळून घेते आणि त्याची अशी छोटी अशी मी गोळे करून घेते, जेवढ्या आपल्या पुऱ्या करायच्या छोट्या मोठ्या तेवढ्या. आणि ही पुरी आहे ना, जास्त पातळ नाही करायची, थोडीशी अशी जाडच करायची, कारण का पातळ केली ना तर ती खूपच अशी जास्त कडक होणार. आणि तुम्ही या पीठमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिखट पण टाकू शकतात, पण मी फक्त अशी साधी अशी प्लेन पुरी केली आहे. ही पण खूप छान लागते खायला. मग मस्त हे बघा, अशा मी पुऱ्या सगळ्या लाटून घेतल्या आणि कढईमध्ये तेल गरम झाल्यावरती त्याला सगळ्या अशा तळून घेतल्या. हे बघा, अशा या प्रकारे खूप मस्त होतात त्या पुऱ्या, तुम्ही एकदा नक्की करून बघा. हे बघा किती मस्त अशा फुगल्या टम्म अशा. चला मग या, मग तुम्ही पण असा नाश्ता करायला. दहीसोबत, टोमॅटो सॉससोबत तुम्ही ह्या पुरी खाऊ शकतात.